नरेंद्र मोदी यांचा ताफा हा दुर्घटनास्थळी आता पोहोचलेला आहे। काही वेळापूर्वीच ते अहमदाबादमध्ये पोहोचलेले आहेत। अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीमलाइनर AI-171 हे विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळलं। भीषण दुर्घटना ही काल घडलेली होती। संपूर्ण देश शोक व्यक्त करतोय। ही मोठी विमान दुर्घटना ज्यावेळेला टेक ऑफ केलं गेलं त्याच्यानंतर काही सेकंदातच विमानतळाच्या आजूबाजूला वाढलेले आहेत आणि केंद्रीय उड्डाण मंत्री सुद्धा आता अहमदाबादमध्ये दाखल झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी रिसीव्ह केलेला आहे। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय उड्डाण मंत्री राम मोहन नायडू हे सध्या अहमदाबादला दाखल झालेले आहेत आणि अहमदाबाद एअरपोर्ट वरून त्यांनी आपण या ठिकाणी बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आता अहमदाबाद विमानतळावरून थेट घटनास्थळी म्हणजे मेघानी नगर या ठिकाणी आता दाखल होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची ही सगळी दुर्घटना आणि या दुर्घटनेनंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते घटनास्थळी दाखल होत आहेत। पंतप्रधान मोदी यांचा ताफा या ठिकाणी दाखल होत असल्याचं आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो। ग्राउंड झिरो ज्या ठिकाणी काल ही दुर्दैवी घटना घडली आणि जवळपास 265 जणांना आपल्या जीवनयात्रा जी आहे ती या ठिकाणी दुर्दैवानं संपवावी लागली, त्या सगळ्या घटनास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या ठिकाणी दाखल होत असल्याचं आपण दृश्यांमध्ये बघतो आहे। काल आपण बघितलं की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते संध्याकाळी साधारण 7:30 ते 8च्या दरम्यान या ठिकाणी ग्राउंड झिरोवर पोहोचले होते। त्यांच्यासोबत NDRFचे सगळे वरिष्ठ अधिकारी, त्यासोबतच गुजरात सरकारचे सगळे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी अमित शहा यांच्यासोबत काल ग्राउंड झिरोवर होते। एकूणच ही नेमकी घटना कशी घडली, काय नेमकं घडलं असेल आणि कशा पद्धतीनं आता पुढचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते होणार या संदर्भातली माहिती काल अमित शहा यांनी घेतली होती आणि काहीशा त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते घटनास्थळी दाखल होत आहेत। एकूणच या सगळ्या घटनेनंतर अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश बघायला मिळतोय। त्यासोबतच नातेवाईकांची DNA टेस्ट देखील सिव्हिल हॉस्पिटल अहमदाबाद या ठिकाणी केली जाते। DNA टेस्ट झाल्यानंतर ते DNA मॅच केल्यानंतर जे मृतदेह आहेत ते नातेवाईकांना सुपूर्द केले जाणार आहेत। या संपूर्ण प्रक्रियेला 3 दिवस लागणार आहेत, कारण अत्यंत किचकट अशा पद्धतीची ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी राबवली जाणार आहे। त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेचा नेमका कशा पद्धतीनं आता नियोजन सुरू आहे, कशा पद्धतीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे या संदर्भात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते या एकूणच आपल्या दौऱ्यादरम्यान पाहणी करणार आहेत, माहिती घेणार आहेत। एअर इंडियाचं हे विमान जे टेक ऑफ नंतर अवघ्या काही सेकंदांमध्ये या ठिकाणी मेघानी नगर या परिसरामध्ये कोसळलं। आपण जर बघितलं तर मेघानी नगरचा हा तोच परिसर आहे, ग्राउंड झिरो ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आणि जवळपास 265 जणांना आपला प्राण जो आहे तो या ठिकाणी गमवावा लागला होता। विशेष म्हणजे 129 प्रवासी या ठिकाणी प्रवास करत होते, ज्यामध्ये 2 पायलट देखील होते आणि 10 क्रू मेंबर्स जे आहेत ते या ठिकाणी या विमानात प्रवास करत होते। दुर्दैवाची बाब म्हणजे मृतांमध्ये महाराष्ट्राचे देखील जवळपास 10 प्रवासी या ठिकाणी प्रवास करत होते। हे विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या हॉस्टेलमध्ये देखील अनेक विद्यार्थी, डॉक्टर्स जे आहेत ते या ठिकाणी शिक्षण घेत होते। काही जण जेवायला बसले होते, कारण या ठिकाणी मेस पण होती आणि त्याच्यामुळे हे विमान कोसळल्यानंतर जवळपास 27 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती येते आहे, ज्यामध्ये 5 डॉक्टर देखील असल्याची माहिती मिळते आहे। तर 20 जण जे आहेत ते अद्यापही बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध जो आहे तो या ठिकाणी अद्यापही घेतला जातोय। महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी आजचा दिवस हा अत्यंत दुर्दैवी असा म्हणावा लागेल। अनेकांना या ठिकाणी आपला प्राण गमवावा लागलाय। DNA साठी तब्बल 3 दिवस लागणार आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण दुर्दैवी घटनेनंतर देखील नातेवाईकांना आपल्या परिजनांचे जे मृतदेह आहेत ते ताब्यात मिळण्यासाठी जवळपास अजून 3 दिवसांचा कालावधी लागणार आहे।
त्यामुळे अत्यंत हृदयद्रावक अशा पद्धतीची ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते आहे। एक्सपर्ट्सची टीम जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे। फॉरेन्सिक एक्सपर्ट जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि फॉरेन्सिक एक्सपर्टच्या माध्यमातून आता घटनास्थळी जी आहे ती एकूणच पाहणी देखील केली जाते, आढावा घेतला जातोय आणि घेतली जाते की आता काय नेमकं या ठिकाणी पुढे प्रक्रिया करणार आहेत। एअर इंडिया A171 हे जे विमान आहे ते क्रॅश होण्यामागे नेमके काय कारण असू शकतात याचा देखील एक अभ्यास जो आहे तो या ठिकाणी सुरू केला गेलेला आहे। एअर इंडियाचे जे CEO आहेत विल्सन ते देखील या ठिकाणी काही वेळापूर्वी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण दुर्दैवी घटनेनंतर चारही बाजूंनी या संपूर्ण घटनेची चौकशी जी आहे ती केली जाते, माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र आता शासनाची सरकारची जी प्रायोरिटी आहे ती म्हणजे जे मृतदेह आहेत ते आपल्या सगळ्या